आरंभ केलेला दुसरा अध्याय आणि या दुसऱ्या अध्यायाच्या आता आपण समाप्तीकडे जात आहोत। त्याचा असणारा जो शेवटचा श्लोक आहे 53 नंबरचा, काल आपण पाहिला 52 नंबरचा श्लोक, यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च, असं म्हणून सांगून पुढे जाऊन आज म्हणतायत भगवंत शेवटचा कर्मयोगाचा असणारा कर्मसिद्धांत जो प्रतिपादित केला, त्या कर्मसिद्धांताचा प्रतिपादित केलेल्या कर्मसिद्धांताचा असणारा शेवटचा श्लोक भगवान म्हणतायत काय, श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यते निश्चला समाधा वचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसि, की कशा प्रकारे म्हणजे आत्ता सांगितल्या ज्याप्रमाणे त्याप्रमाणे तो कर्मयोग करत 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 ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे आणि चित्त शुद्ध झाल्यानंतर काय झालं, ते व्यवसायात्मिका बुद्धी जी आहे ही सगळ्यांना प्राप्त झालेली आहे। चित्तशुद्धीनंतर काय होणार आहे, व्यवसायात्मिका बुद्धी। व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे स्थिर बुद्धी, जी बुद्धी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या साध्यापासून विचलित होत नाही, अशा प्रकारची जी बुद्धी आहे ती व्यवसायात्मिका बुद्धी। आणि अशी व्यवसायात्मिका बुद्धी ज्यावेळेस काय होत आहे की ह्या कर्मसिद्धांताच्या अनुषंगाने चित्त शुद्ध झाल्यानंतर ती असणारी व्यवसायात्मिका बुद्धी आम्हाला प्राप्त झाली। आणि अशा प्रकारे काय होईल, यदा स्थास्यते निश्चला, की त्यावेळेस झालं निश्चित झालं की परमेश्वरच आहे, या व्यतिरिक्त काही नाही। आता परमेश्वरच प्राप्तव्य करायचं आहे, त्या व्यतिरिक्त मला जीवनामध्ये काही करायचं नाही असं झाल्यानंतर तेव्हा काय होईल, तर समाधौ अचलाम बुद्धी, अशा प्रकारे तुझी बुद्धी यात निश्चित होईल। त्याच वेळेस परमात्म्यामध्ये ती अचल होईल की परमात्म्या व्यतिरिक्त आता काही नाही। आणि अशा वेळेसच तू काय होईल, योगाला तू प्राप्त होशील। म्हणजे अशा प्रकारे ज्यावेळेस बुद्धी परमात्म्याशी स्थिर होईल त्याच वेळेस तो असणारा परमात्मत्वाचा योग तू जीवनामध्ये प्राप्त करू शकशील। आणि म्हणून कालच्या पाठामध्ये जो आपण पाहत होतो की कालच्या पाठामध्ये असणारा महत्वाचा अत्यंत शब्द, गीतेमध्ये काय काय जे शब्द आहेत ते अत्यंत महत्वाचे, मोह कलिलम कालच्या पाठामध्ये आपण पाहिलं होतं, ते आरंभ केला होता, यदा ते मोह कलिलम बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च, म्हणजे ही जी तुझी बुद्धी जी आहे ही काय आहे, मोहरूप चिखलामध्ये, आपण सर्वांची जी बुद्धी आहे या मोहरूपी चिखलामध्ये काय झालेली आहे, अडकून बसलेली। आणि ती जेव्हा त्यापासून दूर होईल, त्यातनं बाहेर येईल। मोह माणसाला जो आहे, हा मोह माणसाला दोन प्रकारचा मोह, कोणकोणता, एक सांसारिक मोह आहे, कोण, मुलं, पत्नी, हे ते, हे सगळा जो सांसारिक मोह आहे। आणि सांसारिक मोहाबरोबर दुसरा मोह सांगितला, दुसरा मोह म्हणजे शास्त्रीय मोह सुद्धा आहे। शास्त्रीय म्हणजे काय, शास्त्रीय विचारामध्ये काय होतंय, मनुष्य साधक साधना करत असताना सुद्धा कधी कधी शास्त्रीय विचारामध्ये अडकून पडतो की काय करायचंय, काय नाही करायचं, काय साध्य आहे, कोणती साधना केली पाहिजे, अशा प्रकारच्या अनेक विषय त्याच्या डोक्यामध्ये येत राहतात। म्हणजे अशा प्रकारे किंवा कधी कधी आचार्य त्या ठिकाणी सुंदर सांगतात, काय, शब्दजालम महारण्यम सांगितलं, चित्तभ्रमणकारकम। जरी हे सगळं शास्त्र असलं तरी कधी कधी हे शास्त्र सुद्धा जे आहे ते काय होतं, आचार्य म्हणतात चित्तभ्रमण कारणम सांगितलं आचार्य विवेक चूडामणी, की हे शास्त्र सुद्धा कधीतरी चित्ताला भ्रमण करतं की हे करायचंय, ते करायचंय, असं करायचंय, तसं करायचं, याच्यामध्ये नक्की काय करायचंय। आणि म्हणून साधकाचा विचार ज्यावेळेस होतो त्या साधकाला साठी आचार्य म्हणतात की आता प्रयत्नात ज्ञातव्यम, की आपल्याला ह्या सगळ्यामध्ये जसं दुधाचं असणारं सार काय आहे, तर दुधाचं असणारं सार तूप आहे, तसं या सर्व शास्त्राचं असणारं सार काय आहे,
या सर्व असणारा शास्त्राचं सार जे आहे अतः प्रयत्नात ज्ञातव्यम, आपल्याला प्रयत्न त्याच्यासाठी केला पाहिजे, हे महत्वाचं. हे सगळं करत असताना मी सातत्याने आपल्या मनामध्ये एक विचार पाहिजे की मी का करतो. तेच आचार्य म्हणतात अतः प्रयत्नात ज्ञातव्यम त्वम ज्ञात्मानम आत्मनः. ते आत्म जे तत्व आहे ते आत्मतत्व जाणून घेण्याकरिता हा सर्वच्या सर्व प्रयत्न माझा चाललेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हे शास्त्ररूपी जो मोह आहे, या शास्त्ररूपी मोहामधून सुद्धा वाक वैखरी सांगतात आचार्य पुढे जाऊन. वाक वैखरी शब्दजरी शास्त्र व्याख्यान कौशल्यम वैदुषाम विदुषाम तद्व भुक्तये न तु मुक्तये. कशा प्रकारे शास्त्र आहे तर सगळं सांगतोय. वाक वैखरी शब्दजरी, जो काय बोलतोय अगदी फ्लुएंटली बोलतोय. शब्दजरी, एकदा तो शब्दाचा त्याचा प्रभाव चालू झाला की काय होतं, अगदी झरण्यासारखा, जसा झरा एखादा वाहत असतो त्याप्रमाणे अव्याहत. परंतु काय, वाक वैखरी शब्दजरी शास्त्र व्याख्यान कौशल्यम, शास्त्राचं सुद्धा व्याख्यान करण्यामध्ये अगदी व्यवस्थित पटाईते. प्रत्येक ठिकाणी काय प्रमाण द्यायचं, कसं आहे, काय नाही, कुठल्या प्रमाणात काय सांगितलंय, काय गाथा म्हणते, काय ज्ञानेश्वरी म्हणते, काय गीता म्हणते, सगळं सांगून सप्रमाण शास्त्र व्याख्यान कौशल्यम, ते सुद्धा आहे सगळं. वैदुष्यम विदुषाम तद्व, संपूर्ण विद्वत्ता आहे. परंतु कशासाठी आहे, भुक्तये न तु मुक्तये, तेच सर्व जे ज्ञान आहे तर स्वतःच्या भोगासाठीच कारण जर असेल तर त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून अशा प्रकारे काय केलं पाहिजे, म्हणून हे जे चित्त भ्रमणाला कारण करणारे शास्त्र जे आहे, या महारण्य जे आहे, याच्यामधून आपल्याला काय पाहिजे, जी गोष्ट जाणून घ्यायची तीच गोष्ट आपल्याला जाणून घ्यायची आहे. म्हणून त्या ठिकाणी श्वेतकेतूला उपदेश तो करतोय की गुरुजींकडे गेलास, राहिलास 12 वर्ष, सगळं शिकलास, परंतु जे शिकायचंय ते शिकून आलास का. म्हणतायत की जे शिकायचंय ते शिकलाय का. हे सगळं ठीक आहे, अमुक आहे तुमुक आहे, ऋग्वेद यजुर्वेद वगैरे काय 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 बरंच आहे, शिक्षा कल्प निरुक्त छंद ज्योती व्याकरण, हे सगळं आहे, वेद उपनिषद, हे सगळं आपण हे सगळं शिकल्यानंतर, हे सगळं शिकत असताना हे सगळं कशासाठी शिकायचंय ती गोष्ट तू गुरुजींना विचारलीस का. श्वेतकेतूला विचारलं. मग श्वेतकेतू म्हणतो अशी कोणती गोष्टच नाही. अरे अशी गोष्ट नाही, अशीच गोष्ट आहे की ती शिकण्यासाठी मी तुला तिथे पाठवलं होतं, परंतु तीच गोष्ट तू ज्यावेळेस घेऊन नाही आला, बाकी सगळी विद्या तू घेऊन आलायस, परंतु जे पाहिजे ती वस्तू तू अजून घेऊन नाही आलास. आणि म्हणून त्या ठिकाणी काय करतात, वडीलच त्याला त्या ठिकाणी तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश करतात. म्हणून अशा प्रकारे जे पाहिजे, म्हणून जरी शास्त्र अभ्यास असला तरी कधी कधी शास्त्र अभ्यास सुद्धा चित्त भ्रमण कारणम. आणि म्हणून अशा प्रकारे हा मोह सांगितला. मोह सांसारिक आणि शास्त्रीय या दोन्ही मोह कलिलम. मोह कारण मोह कलिल हा शब्दाची व्याख्या झाली आपली की हा जो मोह आहे स्वतःचं असणारं स्वरूप, काल आपण पाहत होतो काय, स्वतःचं चेतन स्वरूप असताना सुद्धा मी कसा आहे, जय जय सुसंवेद्या, मी सुसंवेद्य आहे, माझ्याद्वारेच हे सगळं जाणलं जातंय. म्हणजे असा स्वसंवेद्य स्वरूप माझं असताना सुद्धा मी काय केलंय, तर या जड पदार्थाशी, जड पदार्थ म्हणजे कोणते, हे जे आहे माया, शरीर, प्रकृती, ज्याच्याशी की मी काय केलंय, संबंध जोडला. आणि संबंध जोडल्यामुळे आता काय झालं, मी त्यांना वास्तविक माझं स्वरूप सच्चिद आनंद स्वरूप असताना मी यांच्या संबंधाने, जडाच्या संबंधाने आता काय करायला लागलो, मी स्वतःला त्यांच्या संपर्कात आलो. आणि मग त्यांच्या संपर्कात आल्यानंतर आता मी स्वतःला काय झालं, सुखी दुःखी वास्तविक नाहीये, पण नसताना सुद्धा
सांसारिक मोहापायी मी स्वतःलाच मानायला लागलो मी सुखी आहे, मी दुःखी आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे त्या संसार रूपी जो चिखल आहे त्याच्यामध्ये काय करायला लागलो मी, हळूहळू 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 हळू मी त्या ठिकाणी अडकत 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 चाललेलो आहे. मोह कलिलम शब्दाची व्याख्या झाली की जसा उदाहरणार्थ काल आपण पाहत होतो, एखादा वाटसरू त्याला गंतव्य स्थानापर्यंत जायचंय, इथनं पुण्याला जायचंय मला, परंतु गंतव्य स्थानामध्ये निघालो आता व्यवस्थित, परंतु निघाल्यानंतर रस्त्यात काय होतं, ज्या ठिकाणी एखादा मुक्काम पडतो मध्ये कुठेतरी पिरंगूट इकडे तिकडे मध्ये कुठेतरी माझा मुक्काम पडला आणि मग तिथं अनेक मित्र भेटले आणि त्या मित्रांच्या अनुषंगाने तिथं आता काय गप्पा गोष्टी मौज मस्ती चालू झाली आणि मग काय झालं, त्यांच्याशी असणारा संबंध दृढ होऊन हेच सर्व आहे म्हणून काय झालं, गंतव्य स्थान विसरून गेलो. त्याप्रमाणे वास्तविक सच्चिदानंद स्वरूप असताना जडाशी असणारा संबंध, जडाशी म्हणजे शरीराशी प्रकृतीशी संबंध बनवून मी माझं वास्तविक गंतव्य स्थान जे आहे कोणतं, सुसंवेद्य स्वरूपाचं ते स्थान मी काय झालो, चुकलो. आणि काय झालं मग, या मोह कलिलामध्ये, संसार रूपी जो मोह कलिला आहे या संसार रूपी मोह कलिलामध्ये मी अडकून बसलो. आणि म्हणून अशा प्रकारे या दोन्ही विषयी ज्यावेळी बुद्धी निश्चित होईल, कुठली संसाराचा असणारा वास्तविक स्वरूप हेच आहे अथवा परमात्म्याच्या या शास्त्रीय विषयांचा असणारा वास्तविक या शास्त्रामधून मला हेच सांगितलेलं आहे, एकम सत विप्रा बहुधा वदंती सांगितलं. एकच सद्वस्तू आहे, अलग लक्षात, परंतु ती एकच सद्वस्तू विप्रा बहुधा वदंती. अनेक प्रकारचे असणारे विद्वान, संत, साधू, सज्जन ही तीच वस्तू अनेक मार्गाने आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून आपण जर पाहिलं अत्यंत महत्वाचा विषय, तर सर्व शास्त्रामध्ये आपण आता जे शास्त्र शिकतोय किंवा आपण अनेक प्रकारे हा ग्रंथ वाचतोय, तो ग्रंथ वाचतोय, हे वाचतोय, ते वाचतोय, फक्त गीतेचंच अध्ययन नाही, या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही अनेक गोष्टीचं अध्ययन करताय. परंतु या सगळ्या शास्त्राचं ज्यावेळेस आपण हप्ता अध्ययन करत असतो त्यावेळेस या सर्व शास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला तीनच गोष्टी सापडतात. या तीन गोष्टींच्या व्यतिरिक्त तिसरी गोष्ट आपण काही धुंडा, किती शास्त्र शिका, कुठलीही घे, ग्रंथ घ्या, हे घ्या, ते घ्या, या सगळ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, बघा विचार करा, सारासार जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर या तीनच गोष्टी आपल्याला सापडतात. त्या म्हणजे एक जीवात, दुसरं संसार म्हणजे काय, एक जीव म्हणजे काय, द्वितीय संसार म्हणजे काय, आणि तिसरं परमात्मा म्हणजे काय. या तीनच गोष्टींचं वर्णन या सगळ्या शास्त्रांमध्ये आपल्याला केलेलं आहे. त्यामध्ये जीवाचं स्वरूप कसं आहे, मी जीव आहे, संसाराचं स्वरूप कसं आहे, संसार कसा सोडायचा आहे, आणि परमात्म्याचं स्वरूप कोणतं आहे आणि त्या परमात्म्याला कसं प्राप्त करायचं याच्यामध्ये स्वरूप सांगितलंय. माझं जीवाचं स्वरूप कसं आहे, संसाराचं स्वरूप कायचं आहे, परंतु त्याला प्राप्तव्य नाही सांगितलं. विषय लक्षात घ्या, जीवाचं नुसतं स्वरूप कसं आहे सांगितलंय, संसाराचं स्वरूप सांगितलंय, परंतु संसार प्राप्त करायचा आहे, जीव प्राप्त करायचा असलं कुठेही शास्त्रामध्ये सांगितलं नाही. सगळ्या शास्त्रांनी एकच गोष्ट सांगणे, परमात्म तत्वाचा ज्ञान प्राप्त करायचं अथवा त्या परमात्म्याला जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचं आहे. म्हणून अशा प्रकारे परमात्म्याचं स्वरूप कोणतंही असो ते प्राप्त करायचे आहे, हाच विषय सगळ्यांमध्ये सांगितलाय. कुठल्याही तुम्ही शास्त्रामध्ये जावा, कोणताही ग्रंथ वाचा, त्या ग्रंथामध्ये कुठं असं सांगितलं नाही. तुम्ही बघा की जीवाचं स्वरूप फक्त सांगितलं, ते प्राप्त करण्याचा विषय नाही सांगितला. संसाराचा संसार असाच आहे, यावत वित्तो उपार्जन सक्तः, ते सगळं आपण झालं भजगोविंदम मध्ये. का ते कांता कस्ते पुत्र संसारोयम तीव विचित्र आचार्य म्हणतात. कोण तुझी बायकोन, कोण मुलं, हा सगळा जो संसार जो आहे हा कसा आहे, संसारोयम तीव विचित्र, अत्यंत विचित्र आहे. म्हणून काय कर तू, कस्तम कोहम कुता आयातः, मी कोण आहे, मी कुठून आलो,
तत्वम चिंतय तदिह भ्रातः आचार्य म्हणतात. बघा की ते तत्व जे आहे त्या तत्वाचीच चिंता कर. बाकी या सगळ्या गोष्टींची चिंता तू सोडून दे. हा संसार काय, मी कुठनं आलंय, जीवाचं स्वरूप काय, हे काय, तो सुखी काय दुःखी, हे सगळं सोडून देते. फक्त तत्व जे आहे, परमार्थ स्वरूपाचं जे तत्व आहे, फक्त त्या तत्वाचीच येन ज्ञातेन, म्हणून मी सारखं म्हणत असतो काय, येन ज्ञातेन सर्वमिदं विज्ञातम भवतीति. ज्याचं ज्ञान झाल्यानंतर या सर्व संसाराचं आम्हाला ज्ञान होतं वास्तविक स्वरूपाने. आणि म्हणून अशा विषयी, कशा परमात्म्याच्या विषयी जर पाहिलं तर परमात्माच प्राप्तव्य करायचा आहे. हेच सर्व ग्रंथ सांगतात. कोणताच ग्रंथ असा आम्हाला सांगत नाही की संसार प्राप्त करायचा आहे. सगळे ग्रंथ हेच सांगतात की याच्यामधनं आम्हाला काय करायचं आहे, परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. आणि म्हणून अशावर परमात्माच प्राप्त करायचा या निर्णय झाल्यानंतर काय होतं, साधकाची काय होती, असणारी बुद्धी निश्चल होते. निश्चल बुद्धी कधी होते, व्यवसायात्मक कधी होती, की त्याला कळतं हे सगळं जरी मी शिकलो असलो तर या सर्वांमध्ये मला काय करायचं आहे, तर मला या सर्वांमध्ये परमात्म तत्वाचं ज्ञानच प्राप्त करायचं. हे जरी सगळं शिकत असलो तरी याच्यामधून मला हेच प्राप्त करायचं. काय परमात्म तत्व काय आहे हेच मला जाणून घ्यायचं आहे. आणि मला केवळ परमात्म्यालाच प्राप्त करायचं आहे. हा दृढ निश्चय ज्यावेळेस होतो त्याच वेळेस आपली बुद्धी जी आहे ती अचल स्वरूपाला प्राप्त होते. आणि तेव्हाच साधक जो आहे तो कधी त्याच वेळेस साधक त्या परमात्म्याला प्राप्त करतो. आणि म्हणून अशा प्रकारे, आणि मग काय होतं, एकदा त्या परमात्मत्वाचं तुम्हाला ज्ञान प्राप्त झालं की काय, तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च. एकदा त्या तत्वाचं तुला ज्ञान झाल्यानंतर मग तुला आता काही श्रवण करायचंय, आता काय ऐकायचंय, आता काही हे करायचंय, कुठलीही गोष्ट राहत नाही. ते एकदा जाणल्यानंतर तुला जाणण्याची दुसरी गोष्ट राहत नाही. तेच सांगितलं, तदा गंतासि निर्वेदम. ज्या वेळेस तू त्याला जाणून घेतलंस त्यावेळेस तुला या जगतामधल्या सर्व गोष्टींचं ज्ञान तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारे तेच जर ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, आपली जी बुद्धी संसार रूपी पंख चिखलामध्ये जी बसलेली आहे त्यापासून आपल्याला काय केलं पाहिजे, दूर गेलं पाहिजे किंवा तो झटकून टाकला पाहिजे. आणि अशा ज्यावेळेस आपण हा संसार रूपी पंखातून ज्यावेळेस आपण बाहेर येऊ त्यावेळेस काय होणार आहे, श्रुती विप्रतिपन्ना, ते शेवटचा असणारा कर्मसिद्धांताचा श्लोक. आता सगळे कर्मसिद्धांत सांगत आले आणि कर्मसिद्धांत सांगत असताना शेवट अशा प्रकारे हे सगळी कर्म करत 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 ज्यावेळेस आपण येऊ त्या परमात्मा तत्वाला प्राप्त करू. आणि परमात्मा तत्वाला प्राप्त केल्यानंतर श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धी तदा योगम अवाप्स्यसी. 53 नंबरचा शेवटचा असणारा श्लोक कर्मसिद्धांताचा संपला. कर्मसिद्धांत याच्यानंतर अलग लक्षात, त्यानंतर स्थितप्रज्ञस्य भाषा. अशा प्रकारे चित्त ज्यात शुद्ध झालेला आहे, ज्याने ते परमार्थ तत्वाचं ज्ञान जीवनामध्ये प्राप्त करून घेतलेलं आहे, मग तो कसा बोलतो, काय करतो, कसा राहतो हे पण जाणून घेतलं पाहिजे. की तुम्ही हे सगळं सांगितलं, पहिला ज्ञानयोग सांगितला, आता हा सगळा कर्मयोग सांगताय किंवा हा कर्मयोग सगळा सांगितला. मग अशा प्रकारे ह्या कर्मयोगाद्वारे चित्तशुद्धीद्वारे ज्ञानप्राप्ती झाली. ज्ञानप्राप्तीनंतर तो स्थितप्रज्ञ झाला. स्थितप्रज्ञ हा स्थित प्रज्ञा यस्य स स्थितप्रज्ञ, ज्याची प्रज्ञा एकदा स्थिर झाली कुठे, परमात्म तत्वावर. आता इकडे तिकडे होत नाही, स्थिर झाली. आता मला पुन्हा हे करायचंय, मला तो करायचंय, मला पुन्हा संसारात जायचंय, मला असं करायचंय. अनेक वेळा काही काय असे प्रश्न पण विचारतात की अशा प्रकारे एकदा तो त्या ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संसारात येतो का. अरे संसारामध्ये एकदा परमार्थ तत्वाचं ज्ञान झालं, जोपर्यंत संसाराला तो सोडत नाही की संसार तत्वाचं वास्तविक स्वरूपाचं ज्ञान होत नाही, तोपर्यंत त्या परमार्थ तत्वाकडे तो जातच नाही. मग पुन्हा परमार्थ तत्वाचं ज्ञान झालं तर संसारामध्ये कसं येईल. मग तसे पण प्रश्न विचारणारे आहेत.
चित्तभ्रमण कारणम. अलग लक्षात, म्हणजे शास्त्राचा जो विचार आहे हा आपापल्या मनाने केल्यावर कधी कधी असा भ्रमिष्ट कल्पना होतात की बाबा स्थितप्रज्ञ झाला आणि मग स्थितप्रज्ञ पुन्हा संसारामध्ये आला. स्थितप्रज्ञ एकदा झाल्यानंतर पुन्हा तो संसारात येत नाही. हे स्पष्ट डोक्यामध्ये विषय आपल्या ठेवला पाहिजे की पुन्हा, कारण बरेच वेळात असे हे सगळे जे आहे चित्तभ्रमण कारण आहे. अनेक वेळा हे सगळे जे विषय आहेत हे आमच्या चित्ताला भ्रमण करतात. आणि तसेच प्रश्न काही काही जण विचारतात. आम्हाला वाटतं फार विचार आहे, विद्वान आहे, परंतु त्यांचे कसे ते असे प्रश्न असतात की स्थितप्रज्ञ झाला तो, मग तो पुन्हा संसारात आला, तो संसारात येईलच कसा? सर्वसंग परित्याग सांगितलाय, सर्व कर्म संन्यास सांगितलाय. सर्व कर्म संन्यास, सर्व संग परित्याग झाल्याशिवाय त्याला ती अवस्थाच प्राप्त होत नाही. पहिल्या 3 अवस्था गेल्यानंतरच जे आहे ज्ञानाच्या सप्तभूमिका, त्याच्यामधल्या पहिल्या 3 अवस्थेला पास केल्यानंतरच तो जातोय. तेव्हा त्या 4थ्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्याला तो अपरोक्ष अनुभव निर्माण होतोय. मग एकदा तो अनुभव झाल्यानंतर तो पुन्हा कसा येईल? म्हणून महाराज तिथे सांगतात काय, अगदी सोप्या भाषात, आता न फिरे माघारी. एकदा त्या तत्वाला त्यांनी प्राप्त केल्यानंतर तो कशाला परत माघारी येईल? या दुःखरूप संसारामध्ये सुख दुःख रूप अनुभवाला कायम आनंदाचा खजिनाच प्राप्त झाला. तर जिथं सुख दुःख आहे कधी नाही कधी, अशा आनंदामध्ये परत तो येणारच नाही. त्याला तो महान खजिना एकदा प्राप्त झाल्यानंतर परत त्याची बुद्धी इकडे डोकावणारच नाही. आणि म्हणून अशा प्रकारे त्याची प्रज्ञा एकदा स्थिर झाल्यानंतर मग त्याचे जे असणारी संपूर्ण दिनचर्या आहे ते केवलम शारीरम केवलम गीता सांगितलं. आता जाऊ, आता 3ऱ्या अध्यायामध्ये जाऊ की कसा राहतो, काय करतो, कसा काय बोलतो, ते सगळं त्यामध्ये सांगितले. आणि अशा प्रकारे कधी ज्यावेळी शास्त्रीय मतभेदामुळे विचलित झालेली तुझी बुद्धी, आता जे सांगितलं ते काय, चित्तभ्रमण कारणम, ज्यावेळी तुझी बुद्धी काय होईल, अशा प्रकारे संपूर्ण शास्त्रीय मतभेदामध्ये पण कधी कधी कन्फ्युजन होतं आपल्याला की इकडं असं सांगितलंय, तिकडं तसं सांगितलंय, मग नक्की काय? म्हणून ब्रह्मसूत्र सांगितलं. ब्रह्मसूत्र का लिहिलं? गीता आहे, उपनिषदामध्ये आहे सगळं. मग ब्रह्मसूत्र लिहिण्याचं गरज काय व्यासजींना? कशाला ब्रह्मसूत्र पुन्हा लिहिलं? तर हा असणारा सारासार विचार शास्त्रीय ग्रंथामध्ये असणारा काय काय शब्दांचे एका ठिकाणी वेगळा अर्थ हो, दुसऱ्या ठिकाणी वेगळा अर्थ होतो. मग त्याचा निश्चित अर्थ काय घ्यायचा आहे? द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षर सर्वाणि भूतानि भूतस्थोक्षर उच्यते उत्तम पुरुषस्त्वन्यः. पुन्हा तिथं सांगितलं, पुन्हा ब्रह्म यांच्यापेक्षा एक क्षर अक्षर त्याच्यापेक्षा उत्तम पुरुष वेगळा आहे. मग काय घ्यायचा आता अर्थ? अक्षर स्वरूपानेच जर तो परब्रह्म तत्व सांगितलं आहे एकाक्षर ब्रह्माने, मग पुन्हा उत्तम पुरुष कोण? झालं पुन्हा ब्रह्मन. मग अशा प्रकारे जे जे विषय आलेले आहेत त्या सर्व विषयांचा असणारं उत्तर की काय नक्की तिथं काय सांगायचंय, त्याचा ओहापोह विचार भगवान वेदव्यासांनी ब्रह्मसूत्रामध्ये करून सांगितला की बाबा इथं नक्की असंच म्हणायचं. आणि मग स्थाणू निखन न्यायेनं त्याला म्हणतो आपण. काय स्थाणू निखन न्याय म्हणजे दृढ करणे. श्रवण, मनन आणि निधिध्यासना ही वेदांताची साधना सांगितली. म्हणून पहिलं सगळं श्रवण करायचंय. गाय काय करते? पहिल्यांदा काय, जेवढं टाकू तिच्या समोर तेवढं काय करते? खाऊन घेते. त्याप्रमाणे पहिल्यांदा जेवढं आहे शास्त्राचं श्रवण, मग मनन, मग शांतपणे बसून त्याचं जे काय आपण शिकलेलो आहोत त्याचं निश्चिंत एकांत वासामध्ये जाऊन व्यवस्थित त्याचं मनन करायचं. म्हणजेच ती काय गाय करते, आता एका ठिकाणी बसून राहते आणि मनन म्हणजे जे काही खाल्लेलं आहे ती पुन्हा बाहेर घेते आणि रवंत करत बसते. आणि मग काय सांगितली? 3री साधना निधिध्यासना स्थाणू निखन न्यायनं. श्रवण मनन झाल्यानंतर ज्या परमार्थ तत्वच आहे, परमार्थ तत्वाव्यतिरिक्त दुसरं काही नाही. ज्यावेळेस शास्त्रीय मतभेदांमुळे विचलित झालेली बुद्धी निश्चय स्वरूपाची होती निधिध्यासनेमध्ये. अलग लक्षात की एकदम स्थिर होते. आता त्याच्या बुद्धीमध्ये विचलित आहे, कुणी काही सांगू नाही, इकडं चल, इकडं तुला अनुभव येईल, तिकडं चल, तिकडं चाल, हे कशाला शिकतो, हा मोठा त्रास आहे. अलग लक्षात, त्यापेक्षा इकडे चल, नसतं डोक्यावर हात ठेवला तरी तुला काय होईल? आत्मसाक्षात्कार होईल.
तुला नुसतं हे वाक्य सांगितलं आणि तुला अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारच्या युक्त्या सांगतात. परंतु ज्याने शास्त्रीय विचार केलेला आहे, ज्याची बुद्धी शास्त्रीय विचारावर स्थिर झालेली आहे, मग त्याची जी बुद्धी असते त्याची बुद्धी मग विचलित होत नाही परमार्थ तत्वावर. कुणी काही सांगू मग त्याला माहिती बाबा हे शास्त्रामध्ये हे असंच आहे आणि याच्या व्यतिरिक्त नान्य पंथा विद्यते अनाय सांगितलं. याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग नाही शास्त्र म्हणतो. तुम्ही कुठेही जा, फिरून फिरून तुम्हाला इथं जायचं ना, अन्य हा पंथा विद्यते, यापेक्षा दुसरा कोणताच मार्ग शास्त्राने सांगून दिला नाही. कुणी काहीतरी सांगितलं, माझ्या मनातून असं झालं आणि त्याने डोक्यावर नुसतं हात ठेवून आत्मसाक्षात्कार झाला आणि त्याने नुसतं डोक्यात हात ठेवून जर आत्मसाक्षात्कार झाला, मग एवढं सांगितलं कशाला? हे जे आतापर्यंत आपण शिकलो, आता 70 किती 2, 3, 4, 5, 6 महिने शिकतोय, हे काय गरज आहे शिकायची? नुसतं डोक्यावर जाऊन हात ठेवून येऊ, लगेच आत्मसाक्षात्कार होऊन जाऊन कशाला बाकीचं वारी करा, हे करा, ते करा, एकादश करा, प्रदोष करा, हे करा, हे सगळं कशासाठी करायचं? मग काय गरज आहे करायची? जाऊ ना सगळेजण. असेल कुणाला माहिती तर बघा, आपण सगळा आपला ग्रुप घेऊन जाऊ भगवद्गीतेचा. आता दुसरा अध्याय संपला की सगळे आपण तुमचं ऐकायला येणार आम्हाला. हा, काय म्हणता? हा, तर असं असेल तर बघा. असो, ठीक आहे. आणि म्हणून ज्यावेळी शास्त्रीय मतभेदामध्ये, शास्त्रामध्ये पण अनेक प्रकारचे मत जरी असले तरी त्याचा निश्चयात्मक निर्णय त्या ठिकाणी केला, सांगितला शास्त्राने शेवटी की हाच निश्चय आहे, अलग लक्षात, दुसरा काही नाही, हाच याचा निर्णय आहे असं शास्त्राने सांगितलं. ज्यावेळी शास्त्रीय मतभेदामुळे पहिल्यांदा बुद्धी विचलित होते, पहिल्यांदा वाटतं हे करावं, ते करावं, असं करावं, तसं करावं, अनेक गोष्टी वाटतात. परंतु नक्की सार एकदा कळलं की मग त्याला कळतं, ठाईचं बसवणी करा एकचित्त. तेच सगळ्याचं सार सांगितलं तिथं माऊलींनी, अलग लक्षात. सगळं पहिला ज्ञानेश्वरी लिहिली, हे झालं, ते झालं, मग काय करावं अगदी थोडक्यात कसं सांगायचं? तर आणखी थोडक्यात सांगण्या फक्त 28च्या ह्याच्या ओव्यांद्वारे सगळ्या शास्त्राचं सार पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करा. देवाची याद्वारे उभा क्षणभर तरी इकडं तिकडं जे उभा राहतोय ना, ते इकडं तिकडं उभा राहण्यात जो वेळ घालवतोय ना, तो इकडं तिकडं उभा राहण्यामध्ये वेळ घालवू नको. त्या परमेश्वराच्या द्वारामध्ये तो जो परमात्मा जे आहे त्याच्या द्वारा क्षणभर तरी उभा राहा. आणि त्या क्षणभर ज्यावेळेस तू उभा राहशील त्यावेळेस काय तुला सगळ्या प्रकारच्या परमेश्वरापाशी गेला की सगळ्या प्रकारच्या तेने मुक्तीच्या आरी साधी येल्या. वैष्णवांच्या ज्या असणाऱ्या 4 मुक्ती त्या सुद्धा तुला प्राप्त होतील, अथवा सांसारिक जे आहे धर्म अर्थ काम मोक्ष ते सुद्धा तुला प्राप्त होईल. फक्त काय कर, त्याच्या दारामध्ये जाऊन एक क्षणभर उभा राहा. सुरुवात तिथं नाही, अलग लक्षात. सगळ्या शास्त्राचं जे काय आपण सगळं शिकतोय, सगळं शिकण्याचं असणारं काय मूलभूत की देवाची या द्वारी उभा क्षणभर एक क्षण तरी जाऊन राहतो का? बघा तुम्ही किती आपण आपल्या जीवनामध्ये आपण हे सगळं बघताना किती लोक देवाच्या दारामध्ये क्षणभर तरी उभं राहतात. आता प्रत्येक गावामध्ये देऊळ असतं, मग तसे जातील त्या देवळावर, पण क्षणभर सुद्धा तिथं उभं राहणारे व्यक्ती अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच असतात. मग तिथनच सुरुवात आहे. माऊली म्हणतात की देवाची या द्वारी उभा, ज्या क्षणभर जेव्हा तू तिथं ठेवलास, थांबला की तुला सुरुवात झाली तुझी परमार्थ तत्वावर यायच्या. परमार्थ जो मार्ग आहे, साधकाचा जो मार्ग आहे, त्या मार्गावर यायला तुझा आरंभच झाला. तू ज्या क्षणी त्या परमेश्वराच्या दारामध्ये थांबला त्या क्षणापासून तू आलाच या मार्गावर. म्हणून पहिल्यांदा तिथं थांब म्हणतात. म्हणजे सगळं असणारं सार म्हणून ठाईचा बस त्याच्यावर आलं होतं. ठाईचा बसून करा एकचित्त. त्याला कळलं की काय नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ. हे सगळे साधनेचे मार्ग सांगितले माऊलीने. अतिशय सोप्या आणि इतकं सुंदर भाषेमध्ये सांगितले, इतकं सहज आणि सोप्या भाषेत सांगितलं. नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ सांगितलं. नित्य नेमाने साधना करणारा, जी माझी सकाळी एवढी साधना आहे, माझ्या संध्याकाळी हे अनुष्ठान आहे, ते करणारच तो काही हो. म्हणजे अशा प्रकारचे साधक जे आहेत ते माऊली म्हणतात असे नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ म्हणतायत. महाराज सुद्धा म्हणतायत की अशा प्रकारे जे नित्य त्या परमेश्वराचं अनुष्ठान करतात,
नित्य पाहिजे, साधनेमध्ये नित्यता पाहिजे. एक दिवस करीन 4 दिवस झोपून राहिला त्याचा काही उपयोग नाही. तप त्यालाच म्हणतात. तपसा ब्रह्म विजिज्ञासस्व तपो ब्रह्मेति स तपो तप्यत स तपस्तप्त्वा यदगम सर्वमसृजत. अलग लक्षात शास्त्र म्हणतं की ते तप त्यालाच आहे. ते प्राकर्षाने सातत्याने एखाद्या गोष्टीचा सातत्याने अभ्यास करणे म्हणजेच तप. तपाचे सामर्थ्य तपिले अनुप सांगितलं. त्याचं जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य तेवढंच आहे तपाचं. आणि म्हणून अशा प्रकारे नित्य नियमाने असणारी साधना, काही झाले तरी माझी ही साधनाच आहे, मला हे करणंच आहे, त्या मार्गाने ज्यावेळेस जाईल तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी सांगितलं. त्याला दुसरं कुठं जायची गरज नाही. बरोबर आहे ना. महाराज म्हणतात की त्याच्या जवळच आहे. मग तो इकडे जाईल तिकडे जाईल असं कुठेही जाणार नाही. लक्ष्मी वल्लभ तया जवळी, त्याच्या जवळच लक्ष्मी वल्लभ होतोय. पण तू काय केलं पाहिजे, त्याच्या आधी माऊली म्हणतात नित्य पाहिजे. तुझं जी साधना जी आहे ते साधनेमध्ये जोपर्यंत आपल्या नित्यत्व येत नाही, असं संसारी विषय आहेतच. अलग लक्षात. सगळा संसार सोडून लगेच काय तुम्हाला परमार्थाकडे कोणी सांगत नाही. परंतु संसार करत असताना सुद्धा नित्य नियमाने जे काय सकाळी तास 2 तास असेल, संध्याकाळी तासभर असेल, जी काही साधना असेल ती नित्य नियमाने ज्यावेळेस आपण करण्याचा अभ्यास, आपल्या इंद्रियांना लागले वळण इंद्रियांशी सकळ, की त्या इंद्रियांना तसं वळण पडलं की मग त्याला इकडे तिकडे व्हायची गरज नाही. म्हणून अशा प्रकारे मग काय होतं, त्याची बुद्धी जी आहे थासत ते यदा थास्य ते निश्चला, त्याची बुद्धी काय होती मग निश्चल भावाला प्राप्त होतो. मग ती विचलित होत नाही. मग कुणी त्याला काय सांगू येऊन की आपण असं जाऊ, आपण त्या गुरुकडे जाऊ, आपण ह्याकडे जाऊ, काही त्याने तो कुठेही जात नाही. त्याला कळतं की जे काय आहे इथंच सांगितलंय. माऊलींनी मला 28 सुरुवीमध्येच सगळं सांगून टाकले. मी कशाला दुसरीकडे आता काय करत बसू. त्याच्याही पुढे जाऊन त्याचा असणारं सार पुन्हा 9 ओव्यात अपसाया जाणार. तू सांगितलं, आता मला काय गरज आहे दुसरं काय काय करत बसायचं. म्हणजे एवढं लहान 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 एवढं स्वल्प लागव करत आणलं माऊली. फार साध्या आणि सोप्या विषयात तो विषय सगळा एवढा महान विषय अतिशय सोप्या विषयामध्ये 2 ओव्यामध्ये बसून टाकला. शेवटचा जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी, एवढे 2च ओव्यामध्ये सगळा विषय, सगळ्या शास्त्राचा, जेवढं शास्त्र आपण शिकतो, जेवढे वेद उपनिषद जे म्हणून काय आहे या सगळ्याचं असणारं सार फक्त त्या 2 ओव्यांमध्ये आणून ठेवून दिलं. केवढं त्यांचं हे असेल ज्ञानाची प्रगल्भता. अलग अशा प्रकारे ज्यावेळी शास्त्रीय मतभेदांमुळे विचलित झालेली तुझी बुद्धी निश्चल होईल. आणि मग काय होईल, अशा प्रकारे ज्यावेळेस आपली बुद्धी निश्चित होईल त्यावेळेस काय होईल, ती त्याच वेळेस काय होईल, ती परमात्म्यामध्ये अचल होईल. आणि एकदा ती परमात्म्यामध्ये अचल झाली म्हणजे आता ती काय होणार आहे, डळमळीत होणार नाही, स्थिर झाली ती आता परमात्मा तत्वाशी. आणि अशा प्रकारे अचल होईल त्यावेळी तू काय होईल, तो जो आहे योग, त्या योगाला तू प्राप्त होशील. आणि म्हणून त्याचा असणार भाष्य आचार्य काय म्हणतात, श्रुती विप्रतिपन्ना. आचार्यांचं भाष्य त्याच्यावरचं वाचतोय आता मी. श्रुती विप्रतिपन्ना अनेक साध्य साधन संबंध प्रकाशन श्रुतिभिः श्रवणैः विप्रतिपन्नाः नाना प्रतिपन्नाः श्रुति विप्रतिपन्नाः विक्षिप्ताः सति ते तव बुद्धिः यदा यस्मिन् काले स्थास्यति स्थिराभूता भविष्यति निश्चला विक्षेप चलनवर्जिता सतिः समाधौ समाधीयते चित्त अस्मिन् इति समाधिः आत्मा तस्मिन् आत्मनि इति एतत् अचलां तत्रापि विकल्पवर्जिताः इति एतत् बुद्धिः अंतःकरणम्. आचार्य म्हणतात का अनेक साध्य साधन, अनेक प्रकारचे साध्य साधन आणि त्यांचा संबंध सांगणारी काय आहे, श्रुतिवाक्ये. श्रुतिवाक्यामध्ये पण सांगितलं अनेक साध्य साधन, कुठली साधना करायची, काय साध्य आहे, अशा प्रकारे सांगितणारी श्रुतिवाक्ये. आणि त्यामुळे अनेक प्रकारच्या विचारांनी विक्षिप्त झालेली तुझी बुद्धी. हे सगळं ऐकल्यानंतर कधी कधी काय कन्फ्युजन मध्ये पण जात आहे. परंतु अशा प्रकारे विक्षिप्त झालेली बुद्धी जेव्हा काय होईल, समाधीमध्ये ज्यामध्ये चित्ताचे समाधान होते त्याला समाधी एका ठिकाणी स्थिर होईल. हे सगळं ऐकल्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे काय श्रवण मनन आणि निधिध्यासना करून एका ठिकाणी परमात्म्याशी स्थिर होईल. आणि परमात्म्याशी स्थिर होणं म्हणजेच काय, समाधी.
अशा प्रकारे चित्ताचे समाधान होते, त्या समाधी म्हणतात. या उत्पत्तीनुसार आत्म्याचे नाव समाधी आहे. अलग अलग म्हणजे अशा प्रकारे ती कुठे स्थिर होईल? जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, आत्मरूपाशी, त्या आत्मतत्वाशी ती काय होईल? स्थिर होईल. आत्म्याचे नाव म्हणून समाधी आहे आणि त्यामध्ये अचल व दृढ होईल. म्हणजे अशा प्रकारे का ते आत्मतत्वाशी स्थिर झाल्यानंतर विक्षेप रूप चलन विकल्पापासून मग त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विक्षेप होणार नाही. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस तुझी बुद्धी त्या आत्मतत्वामध्ये स्थिर होईल तदा, काय म्हणतात? तदा म्हणजे तस्मिन काले काय होशील? योगम वाप्स्यसी विवेक प्रज्ञाम समाधीम प्राप्स्यसी. अशा प्रकारे जेव्हा तू योगाला प्राप्त होशील म्हणजे ती बुद्धी तुझी स्थिर होईल, आता विचलित होणार नाही, इकडे तिकडे जाणार नाही. त्याच वेळेस विवेकजनित बुद्धिरूपी समाधिनिष्ठा तू प्राप्त करशील. अशा प्रकारे तू त्या समाधी अवस्थेला तू प्राप्त होशील. आणि मग काय? एकदा तुझ्या समाधी अवस्थेला प्राप्त झाला, तुझी बुद्धी काय होईल? मग यस्य आत्मरतिरेव स्यात्, त्याला मग दुसरं काही काय राहणार नाही. यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. त्याच्यामध्येच त्या आत्मतत्वामध्येच काय होणार आहे? त्याची बुद्धी आता स्थिर राहिली आणि म्हणून मग काय झालं? त्याला आता दुसरं काहीच कारण राहणार नाही. का? तस्य कार्यं न विद्यते. आता त्याला दुसरं काही राहिलं नाही. मग अशा प्रकारे त्याला आता दुसरं कोणतंच कारण ज्यावेळेस राहिलं नाही, प्रश्नबीजभूतम उपलभ्य अर्जुन उवाच, की अशा प्रकारचा की ज्याची बुद्धी आता काय झाली आहे? हे कर्मयोग, ज्ञानयोग, कर्मयोगाने चित्तशुद्धी, चित्तशुद्धीद्वारा ज्ञाननिष्ठा आणि ज्ञाननिष्ठानंतर स्थितप्रज्ञता, स्थितप्रज्ञता झाल्यानंतर यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टः. अशा प्रकारे जो योगी, जो ज्ञानी जो असतो, तो ज्ञानी कशा प्रकारे राहतो? हा अर्जुनाचा आता प्रश्न आहे. की सगळं तुम्ही सांगितलं आतापर्यंत काय जे आले 53 श्लोकाच्या माध्यमातून किंवा 11व्या श्लोकाला आरंभ करून 53व्या श्लोकापर्यंत तुम्ही हे सगळं काही आम्हाला ज्ञान दिलं. अलग लक्षात आहे काय झालं? सगळं तुमचं असणारही थेरी, पण प्रॅक्टिकलमध्ये अलग लक्षात. तुमच्या याच्या सायन्समध्ये एक थेरी आणि प्रॅक्टिकल. पहिल्यांदा थेरी म्हणजे सगळं तुम्हाला लिहिणं आहे की असं करायचं तसं करायचं होतं, लिटमस पेपर तसा त्यामध्ये टाकायचा, ते काय 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 अनेक सगळं लिखाणच आहे तुम्हाला. आणि मग प्रयोगशाळेमध्ये जायचं आहे आणि मग ते जे काय लिहिलंय ते तुमचं प्रॅक्टिकल. प्रत्यक्षात तसं होतं का? तसं 11व्या श्लोकापर्यंत 53 श्लोकापर्यंत ही सगळी तुम्ही सांगितलं भगवंतांनी, सगळी थेरी. या अशा प्रकारे ते करायचं, हे करायचं, असं करायचं, तसं करायचं हे. परंतु हे सगळं जे आहे प्रॅक्टिकलमध्ये आहे का? कोण आहे की ज्यांच्या प्रॅक्टिकलमध्ये सगळ्या गोष्टी दिसत आहेत? मग त्या प्रॅक्टिकल तत्वाचं ज्ञान की बाबा आहे असं, हे असं आहे, त्याचं असणारं ज्ञान आता पुढे 55व्या श्लोकापासून भगवंत द्यायला सांगतात. म्हणून मग अर्जुनाचा प्रश्न की हे सगळं सांगितलं पण असा कोणी आहे का? कोण? अर्जुन उवाच, काय? स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. की कोण आहे असा? हे परमात्मा की जो, हे भगवंत, हे केशव परमात्मा देव स्थित स्थिर बुद्धी असणारा साधकांची लक्षणं कोणती? की ज्याची आता बुद्धी स्थिर झाली परमात्म्यामध्ये. हे सगळं शिकल्यानंतर श्रवण मनन निधिध्यासना हे सगळं झालं आणि काय झालं? आता बुद्धी परमात्म्यामध्ये स्थिर झाली. अशा प्रकारे साधकाची बुद्धी परमात्म्याची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थिर झाली. त्याची लक्षणं काय? काहीतरी त्याची लक्षणं आम्हाला दिसली पाहिजे ना. मग स्थिर बुद्धी असणारा तो साधक कशा प्रकारे बोलतो, कसा बसतो, कसा चालतो, त्याचा असणारा व्यवहार कसा, की अशा प्रकारे ज्यांनी त्या परमात्मा तत्वाला जीवनामध्ये प्राप्त केलेला आहे, त्या परमात्म्याला प्राप्त केलेला तो जो स्थितप्रज्ञ आहे, तो ज्ञानी आहे. तो ज्ञानी कसा बोलतो, चालतो, वागतो हे सुद्धा आम्हाला कळलं पाहिजे साधकांना. आणि म्हणून त्यांच्यासाठी म्हणून त्या ज्ञानाची असणारी संपूर्ण लक्षणं भगवंत आता 55व्या श्लोकापासून सांगतात. म्हणजे इथपर्यंत आता 53व्या श्लोकापर्यंत असणारा सर्व शास्त्रीय विचार संपला. की आता आतापर्यंत तुमच्या म्हणजे बुद्धीला अगदी हे व्हायचं, कधी कधी जड विषय व्हायचा.
काय कसं करायचंय कसं नाही करायचं तो संपूर्ण शास्त्रीय असणारा जो विषय आहे. शास्त्रमीमांसा जी होती कर्मसिद्धांताची आणि ज्ञानसिद्धांताची ही संपूर्ण शास्त्रीय मीमांसा या ठिकाणी आता संपली. आणि त्यानंतर त्याचा असणारा थोडक्यात थेरीचा जो विषय होता की ज्याचा सगळ्यांनाच कंटाळा असतो, थेरी लिहायचं म्हणजे प्रॅक्टिकलला मजा वाटते त्यांना, तसं थेरीचा विषय या ठिकाणी संपून आता प्रॅक्टिकल की कसा राहतो प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान वगैरे प्रॅक्टिकल युक्त त्याचं असणारं ज्ञान या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न आता भगवंत करणार आहेत. त्याचा असणारा विशेष अर्थ पुढच्या श्लोकाचा आपण सोमवारच्या पाठामध्ये पाहणार आहोत.